तुम्ही जर तुमचा मोबाईल दुसऱ्याच्या चार्जरने चार्ज करत असाल तर ही सवय तुमच्यासाठी खूपच घातक ठरू शकते। सर्वात पहिल्यांदा तर तुम्ही हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये जिथे मोबाईल चार्जिंगला लावलेला होता त्या सोफ्याची जागा पूर्णपणे जळालेली आहे। या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे ते मी सांगतो। त्याआधी या रीलला नक्की सेव्ह करा आणि आपल्या पेजला देखील नक्की फॉलो करा। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे त्याला फक्त तुमच्या चार्जरने चार्जिंग करायचे आहे, दुसऱ्याचा चार्जर अजिबात वापरायचा नाहीये। कारण दुसरा जो चार्जर आहे तो किती वॅटचा आहे ते आपल्याला माहित नसतं। फास्ट चार्जिंग वाला देखील एखादा चार्जर असतो किंवा स्लो चार्जिंग वाला देखील असतो, त्यामुळे आपला मोबाईल त्याला सपोर्ट करेलच असं सांगता येत नाही। त्यामुळे दुसऱ्याचा जो चार्जर आहे ते वापरणे टाळा। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा जो मोबाईल आहे तो रात्रभर चार्जिंगला लावायचा नाहीये। काही वेळासाठी चार्जिंगला लावा, 100% झाल्यानंतर लगेच काढून टाका किंवा 90% होऊ द्या आणि लगेच काढून टाका। जर तुम्ही तुमचा मोबाईल ओव्हरचार्ज करत असाल तर त्याचा जो परिणाम आहे तो तुमच्या बॅटरीवर देखील दिसून येईल। अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल फक्त तुमच्या चार्जरने चार्ज केला पाहिजे। तुमचा जो पण मित्र